दिनांक 17/8/2024 रोजी पाकीजा मुस्लिम जमियत सांगलीच्या वतीने 100 फुटी रोड पाकीजा मशीद समोर रामगिरी महाराज यांनी नाशिक या ठिकाणी आपल्या प्रवचनात केलेल्या वादग्रस्त वक्तव्याच्या विरोधात जोरदार निषेध आंदोलन व घोषणाबाजी करण्यात आली। जाणून बुजून मुस्लिम धर्मियाची भावना दुखावणारे तसेच धार्मिक द्वेष निर्माण करणारे खोटे व तथाहीन वक्तव्य केल्याबद्दल महाराज रामगिरीच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करीत त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे। तसेच सरकारचा आशीर्वाद असल्यामुळेच या प्रकारचे वक्तव्य करण्याचे धाडस या मनोवृत्ती असलेल्या लोकांचे होते असा आरोपही या ठिकाणी करण्यात आला। या घटनेबद्दल सांगलीत गुन्हा दाखल झाला पाहिजे ही मागणी करत शहर पोलीस ठाण्यात निवेदन देण्यात आले। यावेळी ॲडव्होकेट शाहबाज नायकवडी, हाजी मकबूल फकीर, हाजी निहाल अन्सारी, अज्जू पटेल, इम्रान पटेल, असलम कमल शाह, अंजर फकीर, हाफिज रौफ मोमीन, मुफ्ती मुजाहिद बागनीकर, सोहेल शेख व परिसरातील मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। शाम में गुस्ताखी हुई है इसलिए हम जमा हुए हैं। मैं ज्यादा वक्त नहीं लेते हुए सीधा महाराज से गुफ्तगू करना चाहता हूँ, उससे रुजू करना चाहता हूँ कि महाराज आपका अभ्यास बहुत कमी है। आपका इल्म अगर ज्यादा होता अल्लाह के नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के और इस्लाम के बारे में अगर आप सही जानते तो मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के बारे में गुस्ताखी नहीं करते। महाराज जी आप थोड़ा सा मठ से बाहर आइए, देखिए दुनिया में कितना इस्लाम आम हो रहा। आप कहते हैं कि 5 लाख लोगों ने इस्लाम छोड़ दिया है। महाराज जी सारी दुनिया में देखिए आधी दुनिया इस्लाम कबूल कर चुकी है और आप कहते हैं कि मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अत्याचारी है। तो एक बात बतला दूं आपको महाराज जी, हमारे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाते हैं कि अल्लाह की कसम वो आदमी मुसलमान हो नहीं सकता जो खुद खाए और पड़ोसी भूखा रहे। महाराज जी हमारे नबी के ऐसे अखलाक है, महाराज जी हमारे ऐसे नबी के उम्दा अखलाक है और आप कहते हैं कि मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अत्याचारी है। अगर अत्याचारी होते, अगर मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जालिम होते तो महाराज जी सारी दुनिया इस्लाम कबूल नहीं करती। लोग समझदार हैं, लोग पढ़े लिखे हैं, लोग अच्छी तरह से जानते हैं कि इस्लाम क्या है, मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम क्या है, इसीलिए तो सारी दुनिया में इस्लाम आम होता जा रहा। महाराज जी आप आइए, जरा मठ से बाहर आइए और देखिए कि लोग क्यों इस्लाम की तरफ काफिले लोग इस्लाम कबूल कर रहे हैं, मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के हाथों पर बैत कर रहे हैं, इसलिए कि इस्लाम सच्चा मजहब है और मैं आपकी इज्जत करता हूँ। और महाराज आपकी इज्जत इसलिए करता हूँ कि मेरे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने आपकी इज्जत करने के लिए कहा है, वरना मैं आपकी इज्जत नहीं करता महाराज जी। और याद रखना आपके लिए बेहतर यही है कि अल्लाह के नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के बारे में खामोश रहे, जुबान ना खोले और मुंह ना खोले तो आपके लिए बेहतर होगा, वरना महाराज जी आपके लिए अच्छा नहीं होगा। बस इतना कहना चाहता हूँ मैं कि शासन से दरखास्त करता हूँ कि उनको फौरन मौका जैसा कायदा लगाए और महाराज जी को अटक करे और जेल के अंदर डाल दे। आज पाकीजा मुस्लिम जमियत सांगली यांच्यातर्फे या भोंदू आणि तोतया महाराज रामगिरी महाराज यांनी जे आमच्या पक्षादाराबद्दल चुकीचं आणि जाणून बुजून दोन समाजामध्ये जातीय तेढ निर्माण करण्याचं वक्तव्य केलेलं आहे, त्याचा आम्ही पाकीजा मुस्लिम जमियत समाजाच्या वतीने आज रोजी निषेध व्यक्त करण्यासाठी आणि आमच्या मनात असलेला उद्रेक इतर दाखवण्यासाठी या ठिकाणी आज रोजी आम्ही जमलेलो आहोत आणि या महाराजांचा आम्ही टोटलपणे धिक्कार आणि निषेध व्यक्त करतो। आणि परत जे आता येणाऱ्या महाराष्ट्रात ज्या निवडणुकीचा काळ आहे किंवा सणांचा उत्सवाचा काळ आहे त्यामध्ये या सरकारच्या आशीर्वादाने या महाराजांनी जाणून बुजून 3 दिवसामागे वक्तव्य केलेलं असून परत 2-3 दिवसानंतर या ठिकाणी ते व्हिडिओ परत जाणून बुजून 2-3 दिवसानंतर व्हायरल केलेला आहे। याचा मागचा हेतू स्पष्टपणे दिसून येतो की या महाराष्ट्रामध्ये सुसंस्कृत महाराष्ट्रामध्ये या भोंदू आणि तोतया महाराजांना जातीय दंगल भडकवायचे आहे, जेणेकरून आता या ठिकाणी येणाऱ्या आगामी निवडणुकीत त्याचे पडसाद उमटतील आणि काहीतरी दुसरं गौरगंबाल काहीतरी झालं पाहिजे या ठिकाणी। म्हणून आम्ही या ठिकाणी सांगली मुस्लिम पाकीजा मुस्लिम जमियतच्या वतीने या ठिकाणी जोरदार त्यांचं आंदोलन करण्यासाठी जमलेलो आहोत। निषेध करू आता या बाबतीत हा भोंदू महाराज किती तोतया आणि किती चुकीचा वक्तव्य करतो याचा आपल्याला माझ्याकडं पंतप्रधानचा आर्थिक सल्लागारचा अहवाल आहे, त्यामध्ये असं स्पष्ट 2023 म्हणलेलं मे 2023 म्हटलेलं आहे की भारतामध्ये मुस्लिम जनसंख्या हे 1955 पासून 2015 पर्यंत 47% वाढलेली आहे।
त्यामध्ये इस्लाम धर्म कमी झालेला आहे किंवा लोकसंख्या घटलेली आहे, सगळे स्पष्टपणे चुकीचा आरोप या ठिकाणी या महाराजांनी केलेला आहे। आणि तसेच FIR दाखल होऊन सुद्धा या सुसंस्कृत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांनी स्पष्टपणे असं सांगितलेलं आहे की महाराजांच्या केसाला सुद्धा आम्ही धक्का लावू देणार नाही। हे जाणून बुजून मुस्लिमांचे मने दुखवण्यासाठी आणि दोन समाजामध्ये जातीय तेढ निर्माण करण्यासाठी या ठिकाणी सांगण्यात येत आहे। तसेच कोलकातामध्ये या ठिकाणी झालेल्या आमच्या डॉक्टर बहिणीच्यावर जे अत्याचार झालेला आहे त्याचाही पाकिस्तान मुस्लिम जमातच्या वतीने आम्ही सर्व मिळून या ठिकाणी जाहीर निषेध व धिक्कार करतो।